नमस्कार. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला धोत्रे परिवाराला वेळ. अकोल्यासह महाराष्ट्राची केली चर्चा. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणी आरोग्य राज्यमंत्र्यांवर हक्कभंग. काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी आणला हक्कभंग. संच मान्यतेची अट रद्द करण्याची शिक्षकांची मागणी. सरकारच्या आदेशाने अनेक शिक्षकांचा बीपी वाढला. RRCच्या बातमीचा इम्पॅक्ट. अखेर डाबकी रोड विस्तारीकरण झाले सुरू. पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन. 1300 क्विंटल सोयाबीनला फुटले पाय. उरळ पोलिसांचे कारवाईकडे मात्र दुर्लक्ष अधोरेखित. आता सविस्तर बातम्या. अतिशय व्यस्त वेळेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांना वेळ देत त्यांची आस्थेने चौकशी केली. त्याचबरोबर माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याबद्दल विचारणा केली. धोत्रे परिवाराला दिलेल्या वेळेत यशिका, रणविजय, राजनंदिनी तिघांशी हितगुज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी खासदार अनुप धोत्रे यांना आगे बढो म्हणत लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. खासदार अनुप धोत्रे व सौ समीक्षा धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची रजत मूर्ती भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्याशी महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयांवर चर्चा केली. तरुण खासदार अनुप धोत्रे यांच्या अभ्यासवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशिका, रणविजय, राजनंदिनी या बच्चे कंपनी सोबत मनसोक्त गप्पा केल्या. इतकेच नाही तर त्यांना चॉकलेट देखील यावेळी दिलेत. पंतप्रधानांनी त्यांची आवडीनिवडीबद्दल माहिती घेऊन चर्चा केली. यावेळी सौ समीक्षा धोत्रे यांच्या माहेरची सुद्धा माहिती यावेळी मोदींनी घेतली. टक्कल पडण्याच्या घटनेविषयी खोटी माहिती देऊन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सभागृहाची दिशाभूल केली आहे असे म्हणत काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात हक्कभंग आणला आहे. सभापती राम शिंदे यांनी मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करून घेतला आहे. जानेवारी महिन्यात बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील लोकांना अचानक पडू लागलेले टक्कल चर्चेचा विषय बनला होता. टक्कल पडत असल्याच्या समस्येमुळे गावामधील वातावरण संपूर्णपणे बदलून गेले होते. पाण्याचे नमुने तपासून किंवा आरोग्य अधिकाऱ्यांनी भेटी देऊनही येथील समस्येत अद्यापही फार काही फरक पडलेला दिसून आला नाही. या संदर्भात विधान परिषदेच्या सभागृहात आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी केस गळतीचा प्रकार रेशनच्या गव्हामुळे किंवा पाण्यामुळे झाल्याचे दिसून येत नाही. मात्र मेघना बोर्डीकर यांच्या या माहितीवर काँग्रेस आमदारांनी हक्कभंग आणला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी बुलढाण्यातील टक्कल पडण्याचा मुद्दा 20 मार्च रोजी विधान परिषदेत उपस्थित केला होता. बुलढाण्यातील गावकऱ्यांनी खाल्लेल्या गव्हात सेलेनियम सारखा घटक मोठ्या प्रमाणात आढळला आहे आणि हा घटक शरीरात गेल्याने ही केस गळती झाल्याचा आरोप डॉक्टर बावस्कर यांनी केला होता. त्यानंतर हा विषय चांगलाच पेटला आहे. संच मान्यतेसाठी अर्थात विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक पदे मंजूर करण्याच्या नवीन निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना घरी बसावे लागणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ही सुधारित संच मान्यतेची अट रद्द करण्याची मागणी समोर येत आहे. संच मान्यतेच्या निकषांमुळे जिल्हा परिषद शाळातील वर्ग बंद पडण्याची शक्यता असून त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार यावर्षी केलेल्या संच मान्यतेमुळे राज्यात अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली. जिल्ह्यात 3,2500 शिक्षक आहेत. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत असे सरकारकडून यापूर्वी सांगण्यात आले तरी पुरेशा शिक्षक पदांना मंजुरी न देण्याचा मार्ग स्वीकारण्यात येत असल्याचे तज्ञांचे मत आहे. शिक्षकच नसल्यास कमी पटसंख्येच्या शाळा बंद होण्याची शक्यता
तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहेत। जिल्हा परिषदच्या 992 शाळांमध्ये सुमारे 3200 शिक्षक आहेत। शहरातील डाबके रोडच्या रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे। जमीन अधिग्रहण केल्यानंतर नागरिकांच्या अनेक शंका कुशकांना आता पूर्णविराम लागला असून अकोला महापालिका प्रशासनाने हे काम गतीने सुरू केले आहे। याविषयी नुकतेच RRCने विशेष वृत्तांत प्रसारित केल्यानंतर कामाला गती आली आहे। जून महिन्यापर्यंत 2.25 कोटी खर्च करून भिरड हॉटेल ते छाया हॉस्पिटलचा रुंदीकरणाचा रस्ता होणार आहे, असे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे। या रस्त्यामध्ये दोन्ही बाजूंनी 6 मीटर 2 लेन कॉन्क्रीट रस्ता दुभाजक व दोन्ही बाजूंनी नाल्या आणि केबल व जलवाहिनी टाकण्यासाठी शोल्डर मोकळी जागा असा मोठा रस्ता डाबके रोड वासियांसाठी तयार करण्यात येणार आहे। डाबके रोड भागात वास्तव्य करणाऱ्या आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांनी या रस्त्याचे काम सुरू असून व वाहतुकीस अडचण होऊ नये यासाठी शक्यतोवर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। या अंतर्गत रस्त्याखाली येणाऱ्या जलवाहिन्या स्थानांतरित करण्यासाठी महापालिकेने 2 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे। या कामांसाठी ई-निविदा प्रसिद्ध केल्या आहेत। वाडेगाव येथे भरधाव विटांच्या ट्रकने शालेय स्कूल व्हॅनला धडक दिल्याने मोठा अपघात झाला। या अपघातानंतर वाडेगाव ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको केला। दरम्यान जखमी विद्यार्थ्यांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विटांच्या ट्रकने स्कूल व्हॅनला धडक दिल्याने आज अपघात झाला। या अपघातात 10 विद्यार्थी जखमी असून त्यांना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे। दरम्यान अवैध व भरधाव वाहतुकीच्या विरोधात गावकऱ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले। पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले। अकोल्यात अपघाताचे सत्र सातत्याने सुरू आहे। बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव जवळची अपघाताची घटना समोर आली आहे। वाशिमकडून बाळापूरकडे जात असलेल्या एका भरधाव ट्रकने स्कूल बसला जोरदार धडक दिली। या अपघातात स्कूल बसमधील 10 विद्यार्थ्यांसह 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक हा विटांनी भरलेला होता। या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विटा भरल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि त्यांनी थेट स्कूल बसला धडक दिली। अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठीत सर्व जखमी विद्यार्थ्यांना उपचारकरिता रुग्णालयात पाठविले आहे। पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत। अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी काही काळ या ठिकाणी रास्ता रोको केला होता। पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत घातल्यानंतर काही वेळानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती स्वच्छ पाणी पुरवठा न करता अशुद्ध पाणी पुरवठा करत आहेत। ब्लिचिंग पावडरची खरेदी न करता थेट पाणी लोकांना देण्यात येत आहे। याची चौकशी करत संबंधित ग्रामपंचायतीचे सचिव आणि सरपंचावर कारवाईची मागणी होत आहे। ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसणे व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील विविध गावे दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहेत। जिल्ह्यातील पाण्याच्या 3174 नमुन्यांपैकी 84 नमुने दूषित आढळून आले आहेत। एकूण 59 गावांमधील पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये रासायनिक व जैविक अशा 2 तपासण्या करण्यात येणार आहेत। अकोला जिल्ह्यातील 7ही तालुक्यात पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली असून यामध्ये रासायनिक तपासणीत 32 तर जैविक तपासणीमध्ये 27 असे एकूण 59 गावांमध्ये पाणी दूषित आढळून आले आहे। यामध्ये अकोला तालुक्यातील 26, अकोटमधील 8, बाळापुरातील 1, बार्शी टाकडीतील 4, मूर्तिजापूर येथील 8, पातूर 1, तिल्हारा 11 अशा एकूण 59 गावांचा समावेश आहे। जिल्ह्याच्या खारपानपट्टा परिसरातील बारूला विभागात येणाऱ्या अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे। खांबोरा पाणीपुरवठा योजनेतून या गावांना दर 3 दिवसांनी पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। मिळालंच पाहिजे बारूला विभागाला 3 दिवसात पाणी मिळालंच पाहिजे।
खारपानपट्ट्यातील बारूला विभागातील अनेक गावे पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने त्रस्त आहेत. खांबोरा येथील पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवित होऊनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत निषेध व्यक्त केला. या योजनेत 73 कोटी रुपये खर्चून अनेक महत्त्वाची कामे 100% पूर्ण झाली आहेत. तरीही गावात 15 ते 20 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. या भागातील 15 ते 20 गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सर्व 12 गावातील नागरिकांनी किमान दर 3 दिवसांनी पाणी पुरवठा करण्याची मागणी करत टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. मागणी पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. बारूला विभागातील जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. हा खारपानपट्ट्यातील भाग आहे आणि या ठिकाणी 15 ते 20 दिवस आड पाणी पुरवठा आम्हाला मिळतो. आमच्या परिसरामध्ये कुठलेही गोड पाण्याचं किंवा कुठलेही पाण्याचा स्रोत नाही आहे. आम्ही शासनाला विनंती करतो की जीवन प्राधिकरणची जी योजना या ठिकाणी 73 कोटी रुपयाला खर्च करून जी अंमलात आणली आणि त्या योजनेचे सुद्धा काम काही प्रमाणात 100% पूर्ण झाले असल्यावरही आम्हाला 25 ते 20 दिवस आड पाणी पुरवठा कसा काय होतो. तुम्ही यापूर्वी आम्हाला सांगितलं होतं की 3 दिवस आड आम्ही पाणी पुरवठा करू, परंतु काम पूर्ण झाल्यावरही 3 दिवस आड पाणी पुरवठा न करता तुम्ही 20 ते 25 दिवस आड ह्या भागाला पाणी पुरवठा देत असाल तर 73 कोटी रुपयाचे तुम्ही खर्च कुठे केला. आम्हाला आमच्या जनतेला तुम्ही सांगा की आम्ही या 73 कोटी रुपये खर्च करून तुम्हाला पाणी पुरवठा आम्ही देऊ शकलो नाही, आम्ही कुचकामी ठरलो, तर यापुढे आम्ही सर्व सामान्य जनतेच्या सोबत पाण्याच्या टाकीवरून आम्ही खाली उड्या मारू आणि शासनाच्या साठी आम्ही शहीद झालो, या भागासाठी आम्ही शहीद झालो तरी काही आम्हाला जीवाची पर्वा आम्ही करणार नाही. कारण पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमचा मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी अकोला पूर्व विकास पर्व मोठमोठ्या थापा तुम्ही या ठिकाणी मारता, तर कुठं गेला विकास पर्व, कुठे गेला अकोला पूर्व. आम्हाला जर साधं पिण्याचं पाणी या ठिकाणी मिळत नसेल तर आम्ही जगावं कसं. कलेचा सुंदर मिलाप जगातील सर्वाधिक गणपतींचा अद्वितीय संग्रह असलेल्या नंद उद्यान व गणपती संग्रहालय प्रांगणात 12,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात तब्बल 2,500 किलो रांगोळीचा वापर करून शहरातील सुप्रसिद्ध चित्रकार व कलाकार अमृता कुशल सेनाड यांनी गणपतीचे भव्य पोर्ट्रेट रांगोळीच्या माध्यमातून साकारले. त्यांच्या अप्रतिम कलाकृतीने गणेश भक्ती आणि रांगोळी कलेचा सुंदर मिलाप घडवला. जगातील सर्वाधिक गणपतींचा अद्वितीय संग्रह असलेल्या नंद उद्यान व गणपती संग्रहालयात नंद संग्रहालयाच्या वतीने आणि नंद मित्र मंडळाच्या सहकार्याने 25 मार्च 2025 रोजी एक ऐतिहासिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. प्रदीप नंद यांनी गेल्या 50 वर्षांपासून संकलित केलेल्या 6,500 गणपतींच्या संग्रहाच्या प्रेरणेतून भारतातील सर्वात मोठी गणपती रांगोळी साकारण्याचा ऐतिहासिक विक्रम घडवण्यात आला. 12,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात तब्बल 23 तासात 2,500 किलो रांगोळीचा वापर करून सुप्रसिद्ध चित्रकार व कलाकार सौ अमृता कुशल सेनाड यांनी गणपतीच्या भव्य पोर्ट्रेट रांगोळीच्या माध्यमातून हा विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या अप्रतिम कलाकृतीने गणेश भक्ती आणि रांगोळी कलेचा सुंदर मिलाप घडवला. हा अनोखा कलाविष्कार पाहण्यासाठी हजारो गणेश भक्त आणि कलाप्रेमींनी गर्दी केली होती. रांगोळीचे सौंदर्य पाहून उपस्थितांनी भारावून जाऊन त्याचे भरभरून कौतुक केले. रांगोळी साकारल्यानंतर 25 मार्च रोजी एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात अमृता कुशल सेनाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डंबाळे नंदकिशोर यांनी केले. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर माधव देशमुख, व्यवस्थापक सुधाकर देशमुख, धनंजय तायडे, श्रीकांत देशपांडे, राज पवित्रकार, अविनाश पाटील, आतिक खान पठाण, राजाभाऊ होरे, जितेंद्र इंगळे, आकाश इंगळे, सलीम खान पठाण, उपसरपंच, सरपंच सुशील शिरसाट, सरपंच शाहरुख पठाण, दीपाली नंद, इंद्राणी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष आशीर्वादासाठी गुरुजी श्रीकांत आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी अमृता सेनाड यांच्या कलेचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर माधव देशमुख, सुधाकर देशमुख, धनंजय तायडे, श्रीकांत देशपांडे, राज पवित्रकार, अविनाश पाटील, आतिक खान पठाण, राजाभाऊ होरे, जितेंद्र इंगळे, आकाश इंगळे, सलीम खान पठाण, सरपंच सुशील शिरसाट, सरपंच शाहरुख पठाण आणि नंदमित्र मंडळ यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी अविनाश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
हा ऐतिहासिक क्षण अकोल्याच्या नागरिकांनी अनुभवला, ज्यामुळे अकोल्याच्या नावलौकिकात भर पडली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। महानगरपालिका कार्यालयाच्या आजूबाजूलाच प्रतिबंधित प्लास्टिकचा सर्रास वापर केला जात आहे। महानगरपालिका प्रशासनाने प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई करून दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत। असे असूनही संबंधित आरोग्य निरीक्षक याकडे दुर्लक्ष करत आहेत। आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न निर्माण होत आहे। शहरातील बाजारात आजही अनेक अशी दुकाने आहेत जिथे प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जातो, तसेच त्यांची विक्रीही केली जात आहे। प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्या वापरणारे हातगाडीवाले, फळं आणि भाजी विक्रेत्यांना प्रतिबंधित पिशव्या कुठे मिळतात याची माहिती आहे आणि त्या सर्रासपणे विकल्याही जात आहेत। आजही शहरातील संबंधित व्यापाऱ्यांच्या गोदामांमध्ये शेकडो क्विंटल प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्यांचा माल पडून आहे। मात्र महानगरपालिकेचे संबंधित आरोग्य निरीक्षक याकडे डोळे झाक करत आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे भाजी विक्रेते, फळ विक्रेते, रेडीमेड कपडे विक्रेते यांच्यासह इतर लोक सर्रासपणे प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करत आहेत। महानगरपालिका कार्यालयापासून काही अंतरावर प्रतिबंधित प्लास्टिक विक्रेत्यांची दुकाने आणि गोदामे आहेत, जिथे हा माल ठेवला जातो। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपा आरोग्य विभागातील बहुतांश आरोग्य निरीक्षकांना याची माहिती आहे, पण ज्या आरोग्य निरीक्षकांवर या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तेच आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत नाहीत। शेतकऱ्यांकडून 19,723 क्विंटल खरेदी केल्यानंतरही वेअर हाऊसमध्ये मात्र 18,426 क्विंटल सोयाबीन जमा करण्यात आले। त्यामुळे आता 1297 क्विंटल सोयाबीन गेले कुठे याचा शोध घेण्यात येणार आहे। या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शासनाच्या सोयाबीन खरेदीत एकूण 63,44,924 रुपयांचा अपहार झाला आहे। सोयाबीन खरेदी प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप यापूर्वीच शेतकऱ्यांकडून झाला होता, मात्र सरकारी यंत्रणांकडून दुर्लक्ष झाले होते। अखेर बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील केंद्रात सोयाबीन खरेदीमध्ये अपहार झाल्याचा प्रकार उजेडात आला। या प्रकरणी अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर लिमिटेड, अंदुरा, तालुका बाळापूर या कंपनीच्या संचालकांसह 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यात संचालक प्रशांत रामदास बराडे यांच्यासह इतरांचा समावेश आहे। शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतरही पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पणन विभागाकडे धाव घेतली होती। प्राथमिक चौकशीमध्ये खरेदी प्रक्रियेत घोळ झाल्याचे समोर आले। या सर्व प्रकरणात उरळ पोलिसांचा तपास थंड बस्त्यात असल्याची माहिती समोर आली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला धोत्रे परिवाराला वेळ, अकोल्यासह महाराष्ट्राची केली चर्चा। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणी आरोग्य राज्यमंत्र्यांवर हक्कभंग, काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी आणला हक्कभंग। संच मान्यतेची अट रद्द करण्याची शिक्षकांची मागणी, सरकारच्या आदेशाने अनेक शिक्षकांचा बीपी वाढला। RRCच्या बातमीचा इम्पॅक्ट, अखेर डाबकी रोड विस्तारीकरण झाले सुरू, पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन। 1300 क्विंटल सोयाबीनला फुटले पाय, उरळ पोलिसांचे कारवाईकडे मात्र दुर्लक्ष अधोरेखित। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।